बाबांनी सांगितलं होतं जेव्हा जास्ती करून लोक चाळीतून दारूच्या दुकानात जातील तेव्हा डाव्या हातातली फुलं उजव्या हातात घेऊन आनंदाप्रित्यर्थ भीमराववरती उधळ. अभिनंदन हो भीमराव, अभिनंदन. आणि हो, शिशुपालचा लहान भाऊ सुद्धा आहे मी. शिशुपाल, ज्याच्यावर तुझी पैज लागली होती, शिक्षा मोठी की दारूचा मटका? वाईट वाटतंय भीमराव, यावेळेस दारूचा मटका जिंकला. तर या आनंदामध्ये उजव्या हाताच्या मुठीतली ही फुलं. अभिनंदन भीमराव, अभिनंदन. आणि प्रतीक्षा कर लोकांची परत येण्याची. महिपालजी, तुम्ही ना कॉलेजला जायचं बंद करा, कारण शिक्षण तुमच्यासाठी नाहीच आहे. जर कॉलेजात शिकून बी तुमच्यात माणुसकी नाही आहे तर शिक्षणाचा काय फायदा आहे? फायदा तर तुमच्या जातीच्या असण्याचा पण नाहीये. तुम्हा सर्वांची जगण्याचा सुद्धा नाहीये. पण हो, आणि पूर्ण नाटकासोबत असावे. ईश्वर आणि ग्रहांची इच्छा असेल तर आपल्या कालचक्रामध्ये तुम्हा सर्वांना एका क्षणात बारीक करून टाकतील. पण याशिवाय देखील निरर्थक तुम्हा सर्वांना जिवंत ठेवलेले आहे, विना काही फायद्याचे. तू तेच समजून घे की विना काही फायद्याचे आम्ही शिकत आहोत. जसे तुझा हा पती परमेश्वर शिकत आहे. नाही, शिक्षण कधी निरर्थक नाही ठरू शकत, कधीच नाही ठरू शकत. तर मग बनवत राहा सार्थक. भीम, घरामध्ये चल. बाबा, तुम्ही जर तुमच्या पेन्शनचे सर्व पैसे त्या गरीब बाईला नसते दिले तर आज तुमची बायको हातामध्ये पुष्प घेऊन दारूच्या दुकानात नसते गेली. रमा, इकडे ये. भीमला समजीव की तो माझ्या संग बोलत नाहीये, तर माझ्या पुढे उभा राहून मला समजावायची काहीच गरज नाहीये. आनंद बरोबर सांगत होता, याला घरात जायला पाहिजे. रमा, बाबांना सांग की माझ्या गप्प राहण्याने त्यांची चूक बरोबर नाही होणार. रमा, तुझा नवरा लय बराबर चूक करतोय. तर चुकीचं ह्यो बी करायला लागलाय की लय दिवसापासनं लय समस्यांमध्ये अडकून राहिलेला आहे. तर ह्याला अशा खूप साऱ्या समस्यांमध्ये अडकून राहणं बरोबर नाहीये. शिवाय ह्यासाठी हे बरोबर आहे की ह्याने आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं. चूक बरोबर मला समजवतोय. पेन्शनच्या पैशातला एक बी पैसा आनंदच्या उपचारासाठी नाही जाणार. जिजाबाई, शेवटचा आग्रह करतोय. आग्रह करायला तुम्ही घरातून इथं आलाय वय ना? पैसा द्या. मी तुझ्या आयुष्यामध्ये कधी अडवण लावलीच नव्हती. हो, अडवलं नाहीये, पण मला काही दिलं बी तर नाहीये ना, तर आजपासून म्या बी माझी मर्जी करल. हे गे गुच्छा, आण चल. आई, नका जाऊ त्यांच्यासोबत. जिजाबाई जाणार. जिजाबाई,
लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर मला हेच वाटतंय की म्या आणि तू आपण दोघांनी बी एकमेकांचं आयुष्य बर्बाद केलंय. आधी नोकरीची अडचण, नंतर भीमाबाई गेल्याचं दुःख, आता हे म्हातारपणात नाटक. आयुष्यभर त्रासातच राहिलोय. वाटतंय मेल्यावरच चैन मिळणार आहे. फुलांचा गुच्छ चांगला आहे जिजाबाई. आणि आम्हाला अजून चांगलं वाटलं की भीमरावची आई आमच्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन आली आणि तुम्ही सर्वे जितकी दारू प्यायची आहे प्या, मन भरून प्या. पाजा सर्वांना आणि वाजवा, अजून जोरात वाजवा. मालिक, मालक. अभिनंदन मालक. लय लय अभिनंदन मालक. तुमचं हे दारूचं दुकान लय चांगलं चालवते. मालक. आता जातो आम्ही. मालक. जिजाबाई, आजच्या दिवशी तर तुम्ही आमची नेता आहेसा. तर तुम्ही पुढं पुढं चला, आम्ही लोक माग माग येतो. जिजाबाई, लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर मला हेच वाटतंय की म्या आणि तू एकमेकांचं आयुष्य बर्बाद केलंय. दादा, मी आज तुमच्या आयुष्यात जबरदस्ती जिजाबाईला घेऊन आली आणि तुमचं आयुष्य बर्बाद झालं. आता मीच तुमचं आयुष्य चांगलं करीन आणि तुमचं आयुष्य रुळावर घेऊन येईन. रूळ रूळ रूळ. अरे, रुळावर तर रेल्वे चालत असत्या नात्या. जिजाबाई, इथं तुझा नवरा रडत आहे आणि तू नेता म्हणून फिरत आहेस. रडणारा नवरा कोणाला चांगला वाटतोय? पण त्यांनी कर्मच असे केले की रडणं त्यांच्या नशिबाला लागलंय. बस जिजाबाई, आत्याचा आवाज. हळूहळू सगळ्या हद्दी अशा प्रकारे ओलांडू नकोस की आम्ही तुला आमच्या घराची सून नाही समजणार.
मग तुम्ही पण तुमची हद्द पार नका करू की मी विसरून जाईन की घरच्या मोठ्या नंदेसोबत कसं वागायचं ते. मीरा, जिजाबाईला काय म्हणू नगस. हे आता कोणाचं बी ऐकणार नाहीये. आणि ऐकून बी कशाला घेणार बिचारी? हा, बिचारीचं आयुष्य असं बेकार बनवून टाकलं तुम्ही सगळ्यांनी. बास जोकू, लय झालं. चल आतमध्ये चल चल. तर अरे काका, जनार्दन काका, काका उठा ना. काका उठा, उठा. चालूच नाही शकत आहे. अरे असं करा की समजायचं ना आपापल्या घरला जावा, नाहीतर इथंच पडायला नको समजायचं. अहो हा, चल चल. ए इथे भाऊ, दारू चांगली होती ना? हितेश भाऊ हाय कुठं? हा? पळलं असेल कुठेतरी. मी असं करतो, मी हितेश काकांना बघून येतो. पण तुम्ही एकटे जाणार भाई? मी जाईन रमा. इथेच कुठेतरी असतील दारूच्या दुकानाजवळ. काका, तुम्ही सगळे ह्यांची काळजी घ्या. हितेश काका, हितेश काका. तो मालक, झालं शुद्धीकरण. मालक, रात्रीची वेळ आहे, सामसूम जागा आहे, कापून टाकू ह्याला. हितेश काकाला बघितलं का तुम्ही? हा तुला कापून टाकायचं म्हणत आहे. तुला भीती नाही वाटत आहे? हे काय बोलतायत? ह्यांना काय वाटतंय? त्याच्याशी मला काय करायचंय? हितेश काका आहेत का इथे? त्यांना पाहिलं का तुम्ही? कोण हितेश? आमच्या चाळीतले आहेत. तुमच्याकडे आले होते दारू प्यायला. ते सगळे तर दारू पिऊन निघून गेले. फुकटची होती ना, मग शुद्ध थोडी राहील की किती प्यायची आहे किती नाही. अरे कुठेतरी पडला असेल, मला काय माहित कुठे गेला असेल. काय बोलत आहात तुम्ही? जा शोध. हितेश काका. एवढं कशाला प्यायचं जनार्दन काका, ज्यानं 4 पावलं पण चालता येत नाहीत? निघितून. ए शोभा, समजव तुझ्या मुलाला, जास्त बोलतोय. दीपक, तू गप्प बस, इकडे ये. अरे शुद्धीत राहण्यासाठी दारू कोण पित? बेशुद्ध नाही झालो, पडलो नाही तर दारू पिण्याचा काय फायदा? हे घ्या, औषध पिऊन घ्या. रमा, लिंबू घेऊन ये आणि त्याचा रस ह्याला पाज. याचा नशा उतरून जाईल. पण बाबा, लिंबू तर घरात नसेल. ऐका ना, आपल्याकडे लिंबू आहे, मी लिंबू देऊन येते. लक्ष्मी, जेव्हा तुला हे सगळं करताना बघतो ना, तेव्हा खरंच तू भीमची वहिनी वाटतेस. जेव्हा संधी मिळते दुसऱ्यांच्या मदतीला पळत जातेस. तुम्हाला चांगलं नाही वाटत की मी कधी कधी भीम भाऊंसारखं काहीतरी करते? तुम्ही बोलला तर मी त्यांना लिंबू द्यायला नाही जाणार. नाही ले लक्ष्मी, मी असं का म्हणीन की लिंबू घेऊन नको जाऊस. उलट मला तर हे म्हणायचंय की दुःख मला या गोष्टीचं आहे की म्या भीम नाही बनू शकलो. कदाचित या तब्येतीने साथ नाही दिली, नाहीतर म्या भीम सारखा निर्भय नाहीये. असं काय बी नाही हाय, तुम्ही लय निर्भय हायसा. आणि जर भीम भाऊवर कवा काही संकट आलं, तुम्ही मागा असता काय? आता तुमची तब्येत जरा खराब आहे, त्यामुळे तुम्ही भीम भाऊपासनं थोडं लांब आहे, म्हणून तुम्हाला असं वाटतंय.
पर बघा, तुमची तब्येत जशी बरी होईल तुम्ही त्याच ताकदीनं भीम भाऊ सोबत पुन्हा उभे राहाल. त्योच तर फरक आहे लक्ष्मी. संघ उभा राहायला माणूस तो नसतोय ज्या माणसाने त्यानं उभा राहिलाय. म्या भीमची भलं किती सुरक्षा केली, पर म्या कवा भीम नाही होऊ शकत, कवाच नाही होऊ शकत. मग तुम्हाला ईर्ष्या आहे की तुम्ही भीम भाऊ नाही? हाय बी आणि कदाचित नाही बी, पर हा या गोष्टीचा बोध पक्का आहे की भीम सारखं बनणं प्रत्येकाच्या हाताची गोष्ट नाही. आता बघ ना, एवढं सगळं होऊन गेलं तरी पण हितेश काकाला भीम हुडकायला गेलाय. म्हणून मला असं वाटतं की भीम एकच आहे आणि नेहमी एकच राहणार. हितेश काका, हितेश काका, हितेश काका, हितेश काका, हितेश काका. हितेश काकाला शोधता शोधता रात्रीची सकाळ झाली. अजून कुठे शोधू त्यांना? हितेश काका. पाणी 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 पाणी. हितेश काका, इकडे भीमराव, इथे. हितेश काका, हितेश काका. पाणी हितेश काका. अरे काय भीमराव, काय हितेश काका, हितेश काका. मेघनाथजी म्हण, मेघनाथजी ऐकायला चांगले वाटते मला. चल चल, एका चांगल्या बाळासारखं बोलून दाखव. बोल बोल बोल, मेघनाथजी बोल. माहिती होतं भीमराव की खूपच हट्टी आहेस तू, सहजासहजी नाही बोलणार. आणि बघ, आम्ही तुझी किती काळजी घेतोय, किती थंडावा आहे ना आज वातावरणात. यामुळे तुझ्यासाठी ही शेकोटी पेटवून बसलो आम्ही इथे. हा, ये ये, सोबत शेकूयात. हे पाणी पाणी म्हणतायत, ह्यांना पाण्याची गरज आहे. मी लगेच पाणी घेऊन येतो यांच्यासाठी. भीमराव, माहिती आहे मला. अरे पूर्ण रात्रीपासून ओरडत आहे हा पाणी पाणी पाणी. पाणी आहे माझ्याकडे भीमराव, पण मी देणार नाही याला. माहिती आहे का? कारण की याची ही जी पाण्याची तहान आहे ना, ती मला या शेकोटीपेक्षा देखील जास्त सुख देत आहे. चांगले वाटत आहे. ऐक ऐक, हं, बोल. पाणी. अच्छा अच्छा, आणखी आणखी बोल 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 बोल. थांब तिथेच भीम. उभं राहण्यात त्रास होतोय? भीम, जेव्हा मी माझं म्हणणं बोलत असतो ना, तेव्हा गपचूप उभे राहून माझं पूर्ण म्हणणं ऐकत जा. नाहीतर विना कामाची काठी चालवली जाईल, हात पाय मोडून जातील तुझे. चांगले वाटेल का ते? हा, काय फायदा? आता बघ, तहानेने तडफडत असलेल्या तुझ्या या हितेश काकाला लक्ष देऊन बघ. पाणी. 200 वर्षानंतर सुद्धा हे तुझ्या जातीचे हेच भविष्य आहे, समज याला. 200 वर्षानंतरही तुम्ही लोक असेच जमिनीवर पडलेल्या धुळीत लपेटून पाणी, अन्न, सन्मान या सगळ्यासाठी भीक मागत असणार.
आणि तुझे उड्या मारत आहेस ना, खूप धडपडत आहेस, शिक्षण घेत आहेस, दुसऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहेस. अरे याचा काही फायदा नाही भीमराव. का प्रयत्न करत आहेस? पराभूत होऊन जा, सोडून दे आणि आमची गुलामी स्वीकार करून घे.